हिट अँड रन कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात आणि त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने विचारही करेल। पण फक्त 2022 वर्षाचे आकडे बघितले तर 47,000 लोक या हिट अँड रनमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे। या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून त्या दिशेने काही विचार होत असेल तर त्यामुळे संजय राजाराम राऊत सारख्या लोकांनी सरकारवर टीका करायचं काय कारण नाही। शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे। पण त्याबद्दल काही मतांतर असू शकतात। त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने विचार करेल आणि आंदोलनांची पण दखल घेईल। पण ह्या निमित्ताने राज्य सरकारवर टीका करणारा हा संजय राजाराम राऊत थोडं तरी त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडे बघितलं असतं ना तर मग हिट अँड रन बद्दल बोलण्याची हिंमत पण झाली नसती। आता कितींदा कुठे कुठे हिट झालाय आणि कुठून कुठून रन झालाय तुझ्या मालकाचा मुलगा ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही। त्या दिशा सायलेंट मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे। म्हणून हिट अँड रनच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे हे मी ठणकावून सांगेन।